आणि मी सांगताना पण मला आता शहारे येतात अंगावर. गगनगिरी महाराजांचे जे शिष्य आहेत आशिष महाराज, त्यांना हल्लीच ट्रीटमेंट द्यायचा मौका मिळाला, संवहन चिकित्सा. आशिष महाराज जेव्हा ट्रीटमेंट झाली त्यानंतर एकदम उठून बसले आणि म्हणाले की मी अक्षरशः थॉटलेस झालो होतो थोड्या वेळासाठी. तुम्ही आता मला उठवलं नसतं तर मी असाच राहिलो असतो. डॉक्टर राम भोसले नेहमी खोपोली आश्रमात गगनगिरी महाराजांना ट्रीटमेंट द्यायला जात असे. त्यामुळे जो आध्यात्मिक जो सपोर्ट लागतो या ट्रीटमेंट्समध्ये तो नेहमीच त्यांच्याकडून आम्हाला कायम मिळत आला. हे अतिशय उत्तम असं शिक्षण मला यमाटा सरांकडून मिळालं. ओरिजिनल जपानचे आणि मग ॲडजस्टमेंट बॉडीमध्ये स्पाईनच्या जॉईंटच्या या सगळ्या ॲडजस्टमेंट कशा करायच्या. थायलंडमध्ये तिथलं ट्रॅडिशनल गोष्टी आहेत काही. टोक्सेन नावाची एक ट्रीटमेंट आहे ती मी तिथे जाऊन शिकलो. अमाटा रॉट म्हणून एक ट्रीटमेंट आहे जे तिथले बौद्ध साधू ही ट्रीटमेंट करायचे. तर ती ट्रीटमेंट कोणालाच माहित नाही, ती मी जाऊन तिकडे शिकलो. अमेरिकेमध्ये सुद्धा ट्रिगर पॉईंट, मायोफेशियल ट्रिगर पॉईंट याच्यासाठी शिक्षण घेतलं. खूप मिसकन्सेप्शन्स होते ते डोक्यातनं निघून गेले. तर ह्या सगळ्याचा एकत्रितपणे वापर मला रुग्णांना करता आला आणि तो करतोय मी.